खरे साहेब, तुम्ही थेट मातोश्रीशी संपर्कात असता, तुम्ही त्या जवळच्या लोकांपैकी आहात ज्यांच्याशी भावना व्यक्त केल्या जातात, मातोश्रीच्या मनात काय याचा अंदाज तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना असतो। तुम्हाला काय जाणवलं गेल्या काही दिवसांमध्ये? तुम्हाला वाटतं का की खरंच यावेळेसची गोष्ट वेगळी आहे? ज्यावेळेस आमच्या शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीमध्ये झाली होती त्यावेळेस हा विषय निघाला। आता आपण सगळेजण हळूहळू भीत अनिल परमानेच विषय काढला तो की साहेब तुमच्या दोन्ही भावांचं काय। मग मी लगेच म्हटलं साहेब आमच्या मराठवाड्यातले सर्व लोक त्या ठिकाणी जनता म्हणते हे दोघं भाऊ एकत्र आले तर प्रचंड प्रचंड यश आपल्याला मिळेल आणि सगळे बाकीचे सगळे पळून जाते किंवा डुबतील असं मी त्यांना सांगितलं। साहेब हसले, साहेब म्हणे ठीक आहे चालू आहे, मग तुम्ही त्यांनी पण हात पुढे केला पाहिजे, आम्ही पण हात पुढे करतो, काहीतरी होईल। मग तिथून आम्हाला असं कळलं की आता हे दोघांचं पण त्या ठिकाणी काहीतरी चालू आहे। परंतु आजचा जो फोटो तुम्ही दाखवता त्यामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही भावांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे अनेक वर्षापासून त्यांचं स्वप्न होतं, तो आता अनेक वर्ष त्या ठिकाणी गेले, पण आता मात्र त्या ठिकाणी माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ इथं आलेली आम्हाला दिसते। खरे साहेब, खरं तर आता त्या जुन्या सगळ्या गोष्टी काढण्यात काही अर्थ नसतो। काळ अनेक त्या वेदनांवरचं दुःखावरचं उत्तर असतं आणि ते उत्तर काळानं दिलेलं आहे। त्या अनेक जखमा भरून निघालेल्या असताना पुन्हा ते उकरण्याची आवश्यकता नाही आहे। पण मी मुद्दाम हा प्रश्न विचारतो, जेव्हा राजसाहेब निघालेले होते, शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की काही बडवे आहेत। आज ती परिस्थिती आहे का? आज एकमत आहे का शिवसेनेमध्ये? म्हणजे उद्धव साहेबांच्या जवळ जे लोक आहेत त्या सगळ्यांमध्ये एकमत आहे का की नाही आपण गेलं पाहिजे, की तिथेही काही मतप्रवाह आहे? नाही, मी तुम्हाला सांगतो की आमच्या सर्व नेत्यांची जी बैठक दर मंगळवारी होते त्यामध्ये सर्वांचं एकमत दिसलेलं आहे आणि माननीय उद्धवजींच्या समोर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ही आमची भावना व्यक्त केलेली आहे। दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आपण जर सकाळी 10 वाजताच्या बातम्या पाहिल्या असतील तर त्यावेळेस संजय राऊत साहेबांनी स्पष्टपणे बोलले। आज सगळ्यात जवळ तर मातोश्रीची संजय राऊत साहेब स्पोक्समन म्हणून पण बोलतात आणि आहेच, आम्ही सर्व जवळचेच आहोत आणि त्यामुळे आम्हाला हेच वाटतं की आता काहीतरी आपण झालं पाहिजे। हे सगळं जे चाललंय ना महाराष्ट्रात, फाटाफोड फोड खोके घ्या, इकडे जा तिकडे, हे जनतेला पटलं नाही, आम्हाला ते बिलकुल नाही पटला। मला राग येतो, राग या सगळ्या म्हणजे इतकी मोठी शिवसेना माननीय वंदनीय बाळासाहेबांनी निर्माण केली, किती मोठे झाले, आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी किती मोठं केलं आणि हे यांनी या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण म्हणजे भाजपला पकडून त्या ठिकाणी